हाय, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बरेच जण स्वामी भक्त आहे, तशी मीही स्वामी भक्त आहे आणि महादेवांची भोलेबाबाची भक्त आहे. तर असं काही नाही आहे की एखाद्या सगळ्या देवांची मी भक्त आहे. तर अशा प्रकारे ना आज देवपूजा केलेली आहे आणि ही चाफ्याची फुलं ना, तर आज आमच्या शेजारी बिल्डिंगमध्ये एक चाफ्याचं झाड आहे आणि त्याला ना सहज मला ही चाफ्याची फुलं दिसली. म्हणलं चला आणि तोडले आणि देवांना मी वाहिली आणि त्याचा वास ना इतका छान येत होता ना, चाफ्यांच्या फुलांचा वास खूप छान येतो. आणि अगोदर बरेच दिवस झाले हे झाड होतं आमच्या इथं शेजारलाच, पण माहितीच नव्हतं की मला हे चाफ्याचं असतं आणि त्याला फुलंही लागत होते. पण ते फुलं मला वाटलं शोचे असतील असं वाटत होतं. पण नंतर समजलं आणि जेव्हा मी फुलवाल्यांकडे हे फुलं बघितली तेव्हा कळलं की अरे हे चाफ्याची फुलं आहेत आणि हे खूप छान फुलं आणि म्हणजे विचारलं तर खूप महाग देखील आहेत हे चाफ्याची फुलं. आणि चाफ्याच्या फुलांचा वास तर इतका छान येत होता ना, विचारायची सोय नाही. इथं नाश्त्यासाठी बनवत होते मी आज रवा म्हणजे शिरा बनवत होते मुलांसाठी. आज माझा उपवास होता आणि त्याच्यामुळे आणि इकडं म्हणलं चला आज ना शेंगदाण्याचे आणि तिळाचे लाडू बनवणार होते. बरेच दिवस झालं बनवले नव्हते आणि मधल्या वेळेत आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काहीतरी चटपटीत खायचं, गोड आंबट तिखट असं खायची इच्छा होती. तर म्हणलं चला मुलांनाही आवडतात, मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी आता काही ना काही सुरू राहतं दिवसभर. आता इथे दोघांसाठीच मी शिरा बनवत आहे त्यांच्या नाश्त्यासाठी. माझा उपवास आहे, साबुदाणा भिजत घातलेला आहे. म्हणलं नंतर दुपारच्या टायमिंगमध्ये साबुदाणा करूया आपण. तर इथं ना तुमच्याशी बोलत होते मी व्हिडिओ चालू असताना, पण काय होतं ना जिथं मी मोबाईल कॅमेरा ठेवलेला असताना तिथून बाहेरचा आवाज खूप जास्त आवाज येतो. त्याच्यामुळं मग आवाज बंद केला आणि व्हॉईस ओव्हर करावा लागतो. आणि शक्यतो तर ना माझे प्रत्येक व्हिडिओ ना व्हॉईस ओव्हरच असतात, कारण जिथे मी राहते ना तिथं खूप जास्त गर्दी गोंधळ असा मुलांचा गोंधळ आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करताना मला बोलणं शक्यच नसतं. तर म्हणलं चला आणि काय ना यूट्यूबचं आपल्याला आता यूट्यूबवर काम करायचं आहे म्हटल्यानंतर आठवड्यातून लाँग व्हिडिओ 2 किंवा 3 टाकणे गरजेचं आहे आणि शॉर्ट व्हिडिओ दररोजचं 3 अपलोड करायचं आहे. पण ते काही शक्य होतच नाही मला. एखाद दुसरा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते, पण लाँग व्हिडिओ 2 दिवसांनी 3 दिवसांनी अपलोड करावा लागतो. म्हणजे तेवढा वेळ भेटत नाही आहे की व्हिडिओ अपलोड करणं, पुन्हा नंतर एडिटिंग करणं आणि त्याच्यामुळं वेळ खूप जास्त लागतो. पण त्यातूनही प्रयत्न करते की अरे 2 दिवसातून किंवा 1 दिवसातून आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायलाच हवा. तर इथं ना मस्त असा हा रवा बनवला. म्हणजे पुण्या साईडला रवा म्हणते त्याच्यामुळे मला पण सवय लागली की रवा बनवला. कारण आमच्या लातूर भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये ना शिरा म्हणतात ह्याला. तर अशा प्रकारे मस्त असा शिरा बनवला आणि अगोदर देवांना नैवेद्य दाखवला श्री स्वामी समर्थांना. तर कसं असतं ना पूजा केल्यानंतर तर अगोदर आपलं घर खूप प्रसन्न वाटतं, मन प्रसन्न होतं, घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते. तर अशामुळे आणि ज्या दिवशी आपण जर पूजा नाही केली तर तुम्ही करून बघा, म्हणजे असं काहीतरी विसरल्यासारखं वाटतं, आपलं काहीतरी काम राहिल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळं सुरुवातीला तर माझी प्रत्येक दिवसाची सुरुवात ना म्हणजे देवपूजेपासूनच होते. तर देवपूजा वगैरे केली, नाश्त्याला बनवलं मुलांना आणि इथं आला होता हो भाजीवाला आला होता, टेम्पोवाला आमच्या इथे दररोजचं कॉलनीत येतो. मग काय भाजी घेऊन आले आणि आता इथं शेंगदाण्याचे आणि तिळाचे लाडू बनवत आहे मी. तीळ भाजून घेतले, शेंगदाणे भाजून घेतले आणि माझ्या छोट्या मुलाला ना म्हणजे कधीही त्याला लाडू लागतो. त्याला भूक लागली की तू लाडू मागणार आणि छोटे छोटे बनवत असते मी, जास्त काही मोठे नाही. कारण छोटा मुलगा आहे त्याच्यामुळे छोटेसे पटकन हातात घेणार आणि एक घास खाणार आणि पटकन खेळायला जाणार असं त्याचं काम आहे. तर चला मग आता बनवते मस्त असं हे शेंगदाण्याचे आणि आपले हे तिळाचे लाडू बनवत आहे. गूळ आणि हे सगळं मी एकत्रित करून घेतलं आहे आणि आता त्याचे लाडू बनवते आहे. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल तर प्लीज कॉमेंट करून सांगा. काही चुका असतील तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज अगोदर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद.